सोलापूरमधील प्रसिद्ध न्यूरोफिजिशियन डॉक्टर शिरीष वळसनकरांनी आत्महत्या केलेली आहे। डॉक्टर शिरीष वळसनकर यांनी स्वतःवर गोळी झाडून ही आत्महत्या केली। डॉक्टर शिरीष वळसनकर यांच्या आत्महत्येचं कारण मात्र अद्याप अस्पष्ट आहे। मात्र सोलापूरमधील एक ख्यातनाम डॉक्टर अशी त्यांची ओळख आहे। डॉक्टर वळसनकर यांच्या आत्महत्येचं कारण अद्यापही अस्पष्ट आहे। सोलापूरमधील प्रसिद्ध न्यूरोफिजिशियन डॉक्टर शिरीष वळसनकर यांनी गोळ्या झाडून आत्महत्या केल्या, स्वतःवर गोळी झाडलेली आहे। आत्महत्येचं कारण मात्र अद्याप अस्पष्ट आहे। सोलापुरातील प्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉक्टर शिरीष वळसंगगावकर यांनी जे आहे ते स्वतःच्या डोक्यामध्ये गोळी झाडून जे आहे ते आत्महत्या केलेली आहे। यामुळे सोलापुरातील संपूर्ण सोलापूर शहरामध्ये जे आहे ते एकच खळबळ माजलेली आहे। त्यामुळे संपूर्ण वळसंकर हॉस्पिटलमध्ये जे आहे त्यांच्या नातेवाईकांनी असेल, संपूर्ण डॉक्टर असतील, त्यांनी गर्दी केल्याचं चित्र आपल्याला दिसून येत आहे। खरं तर डॉक्टर शिरीष वळसंगकर जे आहेत ते मोठे न्यूरोसर्जन जे आहेत ते संपूर्ण जागतिक लेवलला होते आणि या दरम्यान आपण जर पाहायला गेलं तर संपूर्ण वैद्यकीय क्षेत्रात जे आहे ती मोठी खळबळ जी आहे ती माजलेली आहे। त्यांनी अशा प्रकारचं टोकाचं पाऊल का उचललं याचं देखील अद्याप कारण जे आहे ते समोर आलेलं नाही। मात्र आपण जर पाहायला गेलं तर संपूर्ण सोलापूर शहर नव्हे तर जिल्ह्यामध्ये नव्हे तर देशामध्ये जे आहे ते एकच खळबळ माजलेली आहे। स्वतःच्या डोक्यावरती जे आहे त्यांनी गोळी घातल्यानंतरनं संपूर्ण ते डोक्याच्या बाहेर जे आहे ती गोळी बाहेर पडली आणि अशा प्रकारचं टोकाचं पाऊल जे आहे ते डॉक्टर वळसंगकरांनी का उचललं याचं देखील अद्याप कारण जे आहे ते स्पष्ट आलेलं नाही आहे। एक मोठे डॉक्टर म्हणून त्यांची संपूर्ण सोलापूर शहर आणि जिल्ह्यामध्ये ओळख होती आणि अशा परिस्थितीत त्यांनी अशा प्रकारचं टोकाचं पाऊल का उचललं असा देखील प्रश्न या ठिकाणी उचलण्यात येतो। त्यामुळे एकंदरीत अशा प्रकारचं टोकाचं पाऊल डॉक्टर वळसंगगावकरांनी का उचललं असा देखील प्रश्न उपस्थित केला जातोय। त्यामुळे एकंदरीत सोलापूर शहरामध्ये त्यांच्या या आत्महत्येनं एकच खळबळ उडाल्याचं चित्र आपल्याला दिसून येत आहे। अनिकेत गायकवाड, पुढारी न्यूज, सोलापूर। तर सोलापूरमधून ही धक्कादायक अशी माहिती समोर आली आहे। या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी अनिकेत गायकवाड आपल्यासोबत फोन लाईनद्वारे जोडलेत। अनिकेत, धक्कादायक घटना आहे कारण सोलापूरमध्ये ख्यातनाम डॉक्टर अशी वळसनकर डॉक्टरांची ओळख आहे। मात्र त्यांनी स्वतःवरती गोळी झाडून आत्महत्या केली आहे। काय माहिती समोर आली, काय संदर्भातली आत्महत्येचं कारण काय कळलंय का? नक्कीच, कारण आपण जर पाहायला गेलं तर सोलापुरातील जे प्रसिद्ध न्यूरोसर्जन आहेत डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी जे आहेत स्वतःवरती गोळी झाडून घेतल्यानंतर सोलापूर शहरातील जे वैद्यकीय क्षेत्र आहे त्यामध्ये मोठी खळबळ जी आहे ती उडाली होती। आणि खरं तर त्यांनी कशामुळं स्वतःच्या डोक्यावरती गोळी मारून घेतली याचं कारण जे आहे ते अद्याप अस्पष्ट आहे। पोलीस जे आहे ते तपास करतायत। नातेवाईक असतील, सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील मोठमोठे डॉक्टर असतील, त्यांनी जे आहे ते रुग्णालयाच्या बाहेर जे आहे ते मोठी गर्दी केल्याचं चित्र दिसतंय। खरं तर त्यांनी काल रात्रीच्या सुमारास स्वतःच्या घरामध्ये 7 रस्ता परिसरामध्ये त्यांचं मोठं घर आहे आणि त्या घरामध्ये जे आहे ते डोक्यामध्ये गोळी घालून घेतली। त्यानंतर गोळीचा आवाज आल्यानंतर बेशुद्ध अवस्थेत पडलेल्या डॉक्टर वळसंकरांना त्यांच्याच हॉस्पिटल डॉक्टर वळसंकर हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं। मात्र त्यांची अत्यंत गंभीर अशी जखमी झाल्यामुळे जे आहे ते डॉक्टरांनी त्यांचा उपचारापूर्वीच मृत्यू जो आहे तो घोषित केलेला आहे। खरं तर डॉक्टर शिरीष वळसंकर हे मोठे प्रसिद्ध न्यूरोसर्जन होते। महाराष्ट्रात नव्हे तर जगभरामध्ये त्यांनी विविध रुग्णालयात वैद्यकीय सेवा जी आहे ती बजावली आहे। खरं तर डॉक्टर वळसंकरांनी हजारो मेंदू दुरुस्त केले। फक्त सोलापूर नव्हे तर जगभरात त्यांची ख्याती होती, रुग्णांच्या मेंदूवर त्यांची कमांड होती। पण शेवटी स्वतःचा मेंदू जो आहे तो गोळी घालून संपवला, हे काही सोलापूरकरांना नवल वाटत होतं। त्यामुळे एकंदरीत त्यांनी हे टोकाचं पाऊल का उचललं याचं कारण जे आहे ते समोर आलेलं नाही। मात्र पोलीस जे आहे तपास करतायत। नातेवाईकांची हॉस्पिटलच्या बाहेर मोठी गर्दी आहे। खरं तर एक मोठा न्यूरोसर्जन गेल्यानं ज्यांच्या रुग्णांवरती त्यांनी काम केलं होतं ते रुग्ण देखील त्या हॉस्पिटलला आपल्या डॉक्टरला भेटण्यासाठी येत आहेत। करण, नक्कीच अनिकेत, खूप खूप धन्यवाद या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी।